हॅलो गाईस, तर आता मी जात आहो ह्या पारीनं. पाहू शकता हे धरणाची पार आहे. तर मी जात आहो तिकडे ओव्हरफ्लोकडे. पाहू शकता तो तिकडे ओव्हरफ्लो आहे शिल्ल्यावर. आणि ह्यावर्षी ओव्हरफ्लो न होण्याचं कारण आहे की ह्यावर्षी पाऊस थोडा लेट आला आणि कमी प्रमाणात पडला पाऊस. आणखी जर आता जास्त नाही आहे, 5 ते 6 फूट ओव्हरफ्लो होण्यासाठी बाकी आहे. जर असा कंटिन्यू 4-5 दिवस पाणी आला तर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढू शकते. आणि असेच आणखी इटियाडो धरणाबद्दल अपडेट पाहण्यासाठी मला फॉलो जरूर करा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि चांगले कमेंट करा. आणि आपला ज्यांना इटियाडो धरणाबद्दल माहिती नसेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही कधी येता फिरण्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. आपली दुकान लावली आहे तिथं 15 ऑगस्टपासून. आता हा आजचा दुसरा दिवस आहे, 2 दिवस झाले आपली दुकान लावली आहे. तर आपले जे फॉलोअर असतील आपण त्यांना ऑफर देऊ, डिस्काउंट देऊ. नक्की फॉलो करून इटियाडो धरण बघण्यासाठी या. थँक्यू.